हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे वन्दे तरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलील जगन्मूलरामं पूर्णधियार्चितम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही कालची दिसाक रामायणांतू शबरीले एक निर्मल भक्ती त्या रामान काणी घेवन तिका मोक्ष दिलेले ते पुरे काणे आमी अरण्यकांडांत पळयले. आतां आमकां दिसता देव ब्राह्मणांक मात्र मोक्ष मेळचे तशी करता. असल पुराय एक शूद्रादी जनांक मोक्ष ना, देवाल प्रीती ना तशें न्ही आमी लेखतात न्हय. जाल्यार ते आमी म्हणूक ना. इत्याक म्हूण म्हळ्यार हेंच जातीच्याक देव ಒಲ್ವತಾ म्हणून ಲೆಕ್ಕಲಾರ ಸರಸಿಯೊಳು ಮಕರಿಯ ಕರಿಯು ಪಿಡಿದು ಎಳೆಯುತ್ತಿರೆ ಪರಮಪುರುಷನೇ ಜಗತ್ಪತಿಯನ್ನಲು ಗರುಡವಾಹನನಾಗಿ ಹರಿಬಂದು ಕಾಯ್ದೆನಿಗೆ ಪರದೈವ ಬಾರು ಜಗದೊಳಗೆ ಹೇಳ ಮಣ್ಸಂಗುನು ಏಕ ಸುಳ ಆದೇಶ ಮಳೆರಿ ते सरोवरांतू मकरी म्हूण म्हळ्यार सिसडीन ते गजेंद्र म्हळ्यार पांड्य देशाचे रायतो न्ही जावन पुळ्ळी जन्मांतू इंद्रद्युम्न शापा निमती जावन हस्ती जावन जन्म आयलो. त्रिकुटाचलाचे एक सरोवरांतू तागेले पुरे हस्त्यांक घेवन जळक करून येयली ताणी. ते खेळून उदका खेळून वतना एक त्यांची सरोवरांत एक व्हड मोसळे आशिल्ले नक्र. ते मकरी नक्र मोसळे सिसडी ते गजेंद्र आले पांय दोन तांडून मरता. त्या वेळार सर्व हस्त्यो ताका तांडूच्या प्रयत्न करताची. ते कितली बलिश्ट आसता म्हळ्यार मकरी ते तांडून उदकांतू करता. आनी तितली हस्ती आनी ओट्ट मेळून ताजी सोंडीला धरून वयर तांडूच्या पळयल्यार शिसडीक उदकांतू बल चड वय बे ते तांडून आनीक उदकां व्हरता त्या हस्तीक. अशीची चलवताची सर्व हस्त्यो ते गजेंद्रा सोडून वताची. चमकल नंतर ताका नाथ जाल्लो म्हूण दिसून प्राणा भंय सुरू जाता. कडेर म्हणटना पूर्वजन्माचें एक स्मरणें विस्मृती जाल्यार ताका स्मरण येता. ताजे निमती जावन परमात्मा लागीं तो आदी मुला म्हण आपयतके परमात्मा ताका शरण येईल गजेंद्राक. गजेंद्रा लागीं काय तूं कितलें शिकला, तुका वेदविद्या आसवे, तूं दिसान दीस संध्यावंदन करतवे, ते करतवे हें करतवे कसले निमगिरी तशी सीदा तो रक्क वयलो. इत्याक म्हळ्यार आमकां दिसता तरी ಪ್ರತಿ ಪ್ರಾಣಿಕ ವೈ ಅಡವಿಯೊಳಗಾಡುವ ಮೃಗಪಕ್ಷಿಗಳಿಗೆಲ್ಲ ಅಡಿಗಡಿಗೆ ನೀರನ್ನು ಕೊಟ್ಟವರು ಯಾರು ಮುಣಸ ಅಡಿಗಡಿಗೆ ಆಹಾರ ಕೊಟ್ಟವರು ಯಾರು ಮುಣು ಕನಕದಾಸ ಲೆಕ್ಕಪದ್ಯಸ ತಲ್ಲಣಿಸದಿರು ಕಂಡ್ಯ ತಾಳು ಮನಮೆ ಕಂಚಿ ಯೋನಿ तोशील जिवा कೈ रक्षी म्हळ्यार परमात्मानाची त्या भक्ती म्हूण सांगून भक्ती नापयल्यार जालें. तरी भक्ती म्हळ्यार कशी आसूं का. आतां परमात्मानाची येवका म्हूण जाल्यार भक्ती कशी आसूं का म्हूण परमात्माना येवका जाल्यार देवाले
महात्म्य ज्ञानपूर्वक सुदृढ भक्ती जावका म्हणून सांगून मध्वाचार्य सांगताचे. कशी महात्म्य ज्ञान म्हळ्यार कसं न्ही, परमात्मुची आमकां राखतलो तो आम्ही तांगेले अधीन जावन आसताची, तो सर्वज्ञ जाल्यार आमी अल्पज्ञ हे पुरय आसुका पळय. कनकदासान एक कीರ್ತನೆ ಬರೆಯಿಲಸ ಕಸಲ ಏನೆಂದು ಕೊಂಡಾಡಿ ಸ್ತುತಿಸಲೋ ದೇವ, ನಾನೇನು ಬನ್ಲೆ ನಿನ್ನ ಮಹಿಮೆಗಳ ಮಾಧವ म्हणून सांगून ತಂತು सांगतास. अणुरेणू तणाಗಳಲ್ಲಿ परिपूर्णनु ನೀನು, तू परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्मा तू. तुका कसले एक गुण पुणी न्यून म्हणना जाल्यार हांव क्षणक्षणಕ್ಕೆ अवगुणದ कर्मी ನಾನು. हांव क्षणक्षणाक इतले कर्म करतकी अवगुणाचे कर्म कितले करतकी तितले पापिष्टू हांव म्हणून सांगून असल पुराय येतरस. तशी ज्ञान आणि भक्ती म्हळ्यार एक कॉयनाचे दोन फेस अससी आसुका. ज्ञान परिपक्व जाल्यार भक्ती जाता. भक्ती परिपक्व अवस्थेर येयल्यार ताका पूर्ण ज्ञान येता म्हणून सांगून लेख. तशी ज्ञानाची एक विशेष जावन आसूची भक्ती, जेव्हा भक्तीची एक विशेष कसं म्हळ्यार ज्ञान म्हणून सांगून लेखू येता आमी. तशी तसल एक भक्ती मेळका जाल्यार कुल कुटुंब कसले मुख्य न्ही, खाली आचरण मुख्य, कर्माचरण मुख्य. तशी जाल्यार हे पुरे विशय सांगले कुडले भक्ती करचे, भजन करचे, सत्संगा वचचे ते पुरे प्राय जातरी आतां कसो लेख आतां सूख भोगचे म्हणून सांगून म्हणटाचे पुरे जन. त्याच्यान रिटायर्ड जाली तर नंतर कोरया म्हणून म्हणल्यार मागीर केलो जनाक मनान तूं कसो न्ही म्हणून म्हळ्यार गितेन तूं देवान सांगलां आनी तेका आले न्ही गीते वाजिल्ले जना कळटा आनी तेका आलेचे मामी स्मरण मुक्तवा कले बरं म्हणून तेका लागून म्हाका कोण स्मरण करता तो येवन मेगल्या पावता म्हण देवान गितेन तूं सांगलां म्हणटना आमी आनी तेका लागून तूं एक पंत रामा म्हणल्यार जालें कितली कश्ट आसा जाल्यार मध्वाचार्य तेचे सांगता संततम चिंतयंतेन अंत्यकाले विशेषता म्हणून केन्नाय सदा सर्व काळ देवाल उडगास केल्या मात्र अंत्यकालार ते देवाल उडगास येता ना नातल्यार ಆಸ್ಪತ್ರೆ ಪೊಡು ಅಶ್ಚಪ್ರೋಚಮಿ ಕೋಮಾ ಅಶ್ಚಪ್ರೋತ್ಯ ಕೋಮಾ आसतनाय परमात्माला उडगास येना म्हणून सांगू जायना. कशी निमते येता म्हळ्यार अभ्यास योगेन सतत अभ्यास कोरून परमात्मान गीतेन सांगूस तुका देवाले एक नामस्मरण करू कष्ट जाता म्हणून अभ्यास योगेन सतत अभ्यास करी. ते अभ्यास योगानाची अभ्यासानाची परमात्माले नामस्मरण करचे योग तुका येता म्हणून सांगून गीतेन सांगन तशी आमी सदा सर्व काळ अभ्यास योग कोरून अभ्यासान सतत चिंतन कोरून खंय अंत्य कालांत 100 इंत तितले केलेले जनाक 100 एकल्याक देवाल उडगासू येत ना नातल्यार अंत्यकालांत डॉक्टर येता आनी जाल्ले हा गेला आनी कांय वांचना म्हणून सांगल्यार तेदना पळय राम म्हणचे म्हूण लेखल्यार कोणे तेदना उडगास करायचे एकाक पंत अंतकना दूतರಿಗೆ ಕಿಂಚಿತ್ತು ದಯವಿಲ್ಲ म्हूण एक कीर्तन आसा. ತಂದು भितर चरडो निदला बामणाक वाडोस पुत्ताक टिफिन दिवचास माई मामाल जेव जायनी कसले चिने म्हण सांगू ना रांदपा पडणं घालनी अन्यक दुसरे कसले सांगू ना रांदप करच्या वासरी रब्बिल तेदना शीता आदन कतकते तर असल्यार शीता घाल जावन येता येमा म्हूण सांगू जायना आमी. थंयची आमगेले अंत्य जेवचे काही पुरो म्हणटान कोणाले अंत्य कशी केदना इत्ते कोणाकय गोतना मळ्ळी नंतर आमी देवाल नामस्मरण पळोवच्याक टायम कशी पळोवचे आमगेले एक आयुश्याचे जेवो आमगेले एक आयुश्य खंयचे पिरियडाक येता जाता म्हणून आमकां गोतना म्हणटाना आमी आनी देवा लागीं आमी आत्याताची मागीर येताची एकाम देव तेकाम देव म्हणचे तसले कसले आमकां देव एक अवकाश दिना म्हणटना कशें आमी ते पळय लेखचे. आनीक आमी पुराणांत पळयता ध्रुवाल काणी पळयताची भागवतांतू येता ध्रुवाल काणी प्रहलादाल काणी हे पळय सन्न पळयचे उपनिशतांतू नचिकेतू जाबली सत्यकामू हांगेले पुरय काणी आमी पळयताची म्हणटना भक्ती करूक इतले प्राय जावका म्हणून तांतू काही सांगलावे ना नवे. ध्रुव पळय बरीची 5 वर्साच्यो प्रहलाद 8 वर्साच्यो नचिकेतू सत्यकाम जाबाल पुरे 12 वर्साचे रडू त्याच प्रायरितांनी कितली ज्ञान पाविलीची तेच प्रहलादो तितली दैत्य बालकांक केन्नाय श्रीहरीले एक द्वेश करची बुद्धी तांकां तांगेल मालगडन दिलेले जाल्यार प्रहलादो तांकां पुराय कशी तांगेलें मन परिवर्तन करून परमात्माले ध्यान करचे तशी करता म्हणटना ज्ञान जेवचे
ज्ञान येवचे ते परमात्माले अधीन मनुष्य जन्म क्षणभंगूर म्हणतात जाल्यार दुर्लभश्च पुरो जाल्यारी सान प्रयरीची भक्ती मार्ग म्हळ्यार दुसरो कसले न्ही भागवत धर्म परमात्मा सर्वोत्तम म्हणली कोण परमात्माला भक्ती करची ताका भागवत धर्म म्हणटाची ते सान प्रयरी येयल्यार चांग तशी भागवतान तूं सांगचें आस कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानि दुर्लभम मानुष्यम जन्म तद्यपि तदप्य ध्रुवमर्थदम म्हळ्यार सान आसतनाची भक्ती मार्ग घेवका म्हूण सांगून तशी ध्रुव प्रल्हादाले दृश्टांत पळयतना आमकां कळटा तशी एक अच्युतदास मामान सांगील काणी हांगा उडगास येता पळया एक संन्यासी घरा येद्रा येवन भिक्षा निमगील की ताणें तेदना त्या घराची यजमानीन भिक्षा घालूं येतना आशिर्वाद करता खंय तो संन्यासी आनी म्हणके तुका प्राय कितले म्हूण सांगून ती सांगता खंय म्हाका केवल 1 वर्ष म्हणटा खंय ताका पळयतना ती गृहिणी पळयतना एक 45-50 वर्साची आसा 1 वर्ष म्हूण कसले म्हणटा तुगेले तुगेले बामणाल प्राय कसले म्हणटा 6 म्हयने चेडू म्हूण म्हणटा कडेरी आनी कोण आसा घरांत तूं मिगेल माय माव आसाची तांकां प्राय कितले अक्क म्हळ्यार तांगेल प्राय अगती ना हिगेल प्राय एक ताणें सहज कुतुहलान निमगेला मा तुका कितली प्राय जाली म्हूण तिणें म्हणली की 1 वर्ष म्हण थंय ताका आश्चर्य जावन तुगेले बामणांत आसल्यार कितले म्हूण ताका ते दाना कळ्ळा ही गेले अंत भितर कसो की एक विशय आसा न्ही जाल्यार तशी सांगना ती कसो पळोवया म्हणून ओपस निमगे बामणा कितली प्राय 6 म्हयनो मागीर आनी कोण आसा घर कडेन माई माव आसा तांकां कितली प्राय म्हणटा 3 म्हयने इतलेशे म्हण तेदना संन्यासी म्हणटा की आमा तुगेले उत्तरांत तूं कसो की एक विशय विंगडोच काय सम पळोवचें गेल्यार म्हाका उत्तर तुगे तूं उलयल कसो म्हण अर्थ जायना जाल्यार समची सोडवान सांगता म्हणटा ती गृहिणी म्हणटा की पळय मिगेल देह 40 वर्साचे जाले जाल्यार इतली वर्सां हांव कसो केलेलें म्हळ्यार रांदप करचें घरा काम करचें माई मावाल सेव करचें बामणाल सेव करचें खावचें जेवचें तातूंत मिगेलें आयुश्य गेल्लेलें आतांत 1 वर्ष दुखून म्हाका सत्संगाक आनी वचून देवाल भजन करचें देवाल भक्ती करची म्हळ्यार कसलें म्हणून कळ्ळां तशें जावन हांव इतली काळ त्या 40 वर्स ह्या व्यर्थ जीवन केलेलें न्हय प्राणी मरी तशें जावन म्हाका 1 वर्ष म्हूण म्हणलेलें म्हगेले यजमानांक सांगून हांवें आतां 6 म्हयने दुखून देव धर्म म्हूण सांगून ಸ್ವಲ್ಪ तांणी प्रयत्न करता आसाची तशें जावन तांकां 6 म्हयनो जाल्यार मिगेल माय मावान म्हाका आनी मिगेल बामणा देवनी म्हणून समय व्यर्थ करताचे व्यार उद्योग कसले ना म्हणून सोंवचिशिल्ले जाल्यार आत्तां तांकां मांयक एक पॅरालिसीस जालें 3 म्हयने दुखून मावांक प्राय जाल्ली माय ना नातल्या मावाल काम करचें कोणेय ना माव मस्त कुंदवल्यांची तशें जावन आत्तां तांकां दिसतरस सत्संग भजनीक कसले वॅल्यू आसा म्हूण सांगून तशें जावन तांकां आत्तां हांव घेवन वतरस हांव ताजे खातीर सांगिल्लें 3 म्हयनो तांकां म्हूण सांगून तेदना संन्यासीक दिसली की तसल्यार हांव जन्माक येनी म्हणून सांगता म्हणून इथे म्हळ्यार ताणें वेश मात्र घालून बोवील खंय तो संन्यासीलो कसलें साधन करनी म्हूण सांगून तशी अशीची पांडे देशाचे गजेंद्राले विशय म्हणटना परमात्माक जाती कुल मत ते परे कसलें मुख्य न्हयची न्हय परमात्माक कसलें म्हूण म्हणल्यार भक्ती मुख्य म्हूण सांगून आमकां कळ्ळें तशी आमी महाभारतांत पळयताची कृष्ण शांती संधानाक येतकी हस्तिनापुराक त्या वेळार धर्म युधिष्ठीर न्हय दुर्योधनान जेवो भीष्माचार्यान कोण कितली सांगल्यार तो तांगेल घरा पळय वचना सीदा वता खंय तो विदुराल घराक थंय ती घेवनूच संधाना येता भीष्माल द्रोणाचार्याल मनाक हें कृष्ण परमात्मो हांव आचार्य ब्राह्मण म्हणटा मेगेल घरा येवच्या पुरो म्हण आशिल्लें कृपाचार्याकय तशी आशिल्लें भीष्माचार्यांक तांगेलें नांव आचार्यश्च्या पुरो जाल्यार तांणी क्षत्रीय जाल्यार हांव पुरे जनाल्पशी मलगडो कृष्णाकय हांव तो देवूची जाल्यार ताणें येवचें कोणाल घरांत मलगड्याल घरांत तशी मिगेल घरा कृष्ण येवच्या पुरो म्हण आशिल्लें जाल्यार
कोण दुर्योधनानं तुका जाय जाल्यार बक्ष करून दवरला सुरवे आतिथ्य स्विकार करी मागीर यो म्हण म्हणटना हांव विदुराल घरा वचून येयला म्हणटा तो विदुराल घरान तो आतिथ्य घेवन येता ताका म्हळ्यार थंय ताका भक्ती मांत्र जेवका हांगेल डंबाचारू आनी आम्मीची श्रेष्ठ म्हूण लेखला रे त्या पळय ताका नाका जाले पडत द्रोणाचार्य कृपाचार्य नामे आचार्य श्रेष्ठ म्हूण लिखले थंय वचनी भीष्माचार्य तो केदो व्हड जावो तो अन्याय आदी कडेच म्हूण सांगून तांगी ती वचनी द्रोणाचार्य कृपाचार्य ते हांगेले कौरवाल दी कडेच म्हूण म्हळेले ही एक चुकी कृष्णाक दिसली मागीर दुर्योधन महापापिष्टू तागेले घरान तो परमात्मा वतवे परमात्माक अव्यभिचारिणी भक्ती जावका कसलेची तागेले निमगिनान अशें आमी ताका प्रिती करता जाल्यार ताका बारी प्रिती आमी निमगिनान तिले दिता जाल्यार आमकां एक सानपणें दुखून अभ्यास कसो न्ही म्हण तागेले प्रती एक निमगुचे ते जेवका हे जेवका अनेक जेवका दुसरेक जेवका वारडीक जेता ना शूर जेता वारडी जेवचे पुढे शूर जेता वारडीक जेवका चांग बामण मेळका बामण मेळ्ळो सकड जेलो मागीर चेरडून जेवकाची घर जेवका भांगर जेवका दुड्ड जेवका अनेक जेवका दुसरेक जेवका 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 एक जल्ले म्हणटा अनेक एप्लिकेशन रेडी देवा लागीं त्या जल्ले म्हणटा अनेक एप्लिकेशन रेडी अशी जतन चेरडूवां परीक्षे पास जेवका फर्स्ट येवका मेडिकला सीट मेळका इंजिनियरिंगा सीट मेळका CA कोरका अनेक करका दुसरेक कोरका ताजे खातीर देवाले फुला पुजा अनेक दुसरेक देवाकाय दिवची आमी तूं दी आमी तुका हें दिताची म्हूण बारटर सिस्टम आमी देवा लागीं करताची जल नव्हे ताजे नंतर चिरुनवाल वारडिके खातीर प्रयत्न वारडिके खातीर निमगोची देवा लागीं मागचे 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 देवाले एक दीस देवा तूं कशेंस देवाक आमी निमकां म्हणना कशेंस म्हणून हांव सांगिल ते अशीची कुशालेक देवाल्याक आमी कोण देवा तूं कशेंस म्हण देव परिपूर्ण जाल्यार सर्वज्ञ तो सर्वोत्तम तो ताका तूं कशेंस म्हण निमगुचे आमकां तागेलें पाय्या धुळी जेवची योग्यता येना ताजे खातीर सांगिल्लें न्ही एक दीस पुणें आमी देव तूं कशेंस म्हण निमगुचे म्हूण म्हणलेलें न्ही देव कशेंस म्हूण आमी आलोचन केलां हांवें देव कोण देव कशेंस देव कसले देव इत्ते कसले प्रयत्न देव म्हळ्यार आमगेले दृश्टीन तूं कल्पवृक्ष कामधेनू आमी निमगेलेली तशी दितलो कामितार्थ प्रदायिने तेचे आमी मागची देवा लागीं जाल्यार विदूर जेवो तेंची ध्रुव जेवो प्रहल्लाद जेवो तांणी देवाल विशयाक कितली केला तांगेली काणी वाजया ध्रुवान केल्लेले तपस्वी आमी केला हांवें आमकां एक दीस पट्टा खायनातले जायना एक दीस पल्लो खावन वांच्याची ध्रुवाल वरी एक दीस पुरो ध्रुवान 6 म्हयने एकक म्हयनो खाल्ला काय आमी एक दीस नाका एक सकाळी वेळा हांव पल्लो मात खावचो म्हूण सांगून लेखे पळया जातवे आनी तपस्या बशील कोणेय जेव पल्लो गिल्लो खावचे व्रत धरला तांणी हे आयचे दिसा पोट बरच्या खाल्ली की आनी पोटा बूक जाल्यार तांणी तपस्या सोण येवन कसले पोट्टा घेवचे आमकां तशें न्ही दिसा 4 पंता टायम पळोवन खावचे आमी आमकां भूक जेत की ना की कसले कोतना ताजे खातीर कसले जेवण आमी विदूर न्ही जेवण दासी पुत्र तो तसले ते कनिश्ट म्हूण म्हणीत पुरे जनाल दृश्टीर तो जाल्यार तसले विदुराक सम्मान दिल्ले देवान आनी हांव उत्तम कुलाचो म्हूण सांगून ते कौरवाक कोणाक दुर्योधनाक मात्यान शिपारस ताकेक अपमान केल्ले देवान तागेले घरा वचन अशी खंय तरी तो बरी वायट म्हळ्यार खंय तरी म्हूण म्हळ्यार कृष्णान शांती संधानाक आसतना येतना बशील कडेन दुखून उठायनाका तो पुरजन उठान रपताची वो एक दूत ताका कसो उठान रपचें म्हणून बसता जाल्यार देव तागेला अंगुश्टे पय्या अंगुश्टेन न्याल मिटविलेले पेट्टाक सगळे भूकंप जावन दुर्योधनाल सिंहासनार दुखून सिंहासन गडगडेवन दुर्योधन गडगडेवन पळटा कितली 10 मेट्टां वयरी सिंहासन दवरून बशील वेदिकेर थंय दुखून गडगडेवन पळोवन कृष्णाला पय्या पंदाक पडता तो कृष्णाक वे कसले असाध्य म्हणस वे परमात्मा नव्हतो तशी आतां आमी खंयचे काणी पळया कृष्णाले पळयल्यार उग्रसेनाक तितले कंसाल निमती दुख्ख पाविल तो ताका कंसाल वध जाल्ली कुडलें सिंहासन मिगेल म्हूण म्हणान अशी कृष्णान उग्रसेनाक पट्ट बांदिल्लें इति निमती उग्रसेनाक परमात्माल वेरी भक्ती आशिल्ली श्रद्धा आशिल्ले तशी कोण परमात्माले श्रद्धेन भक्तीन परमात्माला ध्यान करता की परमात्मा उडगास करता की तांकां परमात्मा पावता नानतल्यार म्हणटाचे आमी ಒಪ್ಪಿಡಿ ಅವಲಕ್ಕಿ या ತಂದವನಿಗೆ ಒಪ್ಪುವಂತೆ ಕೊಡಲಿಲ್ಲವೇ म्हणून कुचेलाल काणी आयकतना एक मुष्टी पोव घेवन येयलो तो ताका सर्व अखिलार्थ दिनवे ताणें
सर्वार्थ पुरे कसं सांगून कसं सकडी जाय म्हणस ताणे पाप एक वस्तू निमगिनी कुचेलांत समज येईनी निमगुच्या दाबापुरे ಗೊತ್ತಸ್ ತಗೆಲ ಅಮ್ಮಿ ಕಸ ನಿಮ್ಗುಚೆ ಮಳ್ಳಲೆಕ सर्व मेळतं तागेल घराला वतन तागेल घरा गुरतो समीत मेळना ताका तशी परमात्माक भक्ती श्रद्धा मुख्य तशी अनेक काणी उडकास करे पुंडलिकाले भक्त पुंडलिकाले तो अन्न मलसेवेर असताना आची कृष्ण ताका पळोवचे येता जाल्यार तो म्हणटा कृष्णाले हांव अन्न सेव करतरस सेव जाऊ थंयचे रप्तवे म्हणटना कई रपचे हंगा म्हूण म्हणटना एक इटीक उडयत की त्या इटिके उड्डईल इटिके वैरी रप्त तो कसलक पुंडलिकाल भक्ती अन्नमाल वैर असू तक प्रीती तेगेल धर्म तो पालन करची नमून पळोवन तो थंय रब्बून तशी कडेर म्हणटना ताका रबून रबून हागेल सेव जायना अन्नमाली वावटेन कुरटार एक हातो दवर तशी कटियल्ली करविट्टनु पंढरीराय म्हूण सांगून म्हणटाची तशी जबो कृष्णान भगवद्गीतेन तुवें सांगला स्त्रियो वैश्यास्तथा शूद्राः ते अपि यान्ति परां गतिम् इत्याक मामी पार्थव्यपाश्रित येपि स्युः पापयोनयः कोणेय मक्का आश्रय मेगेल आश्रय निमून ऐलिंची म्हूण जलरे पक्कनी सात्विक गुण तंगेले शमदम्म सकडी तांकां प्राप्त करून गोत्तस एकच वेळ कसं की अपि चेत सुदुराचार म्हणतात एकक पण कसं की एक दुराचारा निमती केल्ले सान पापा निमती पापयोनींतू जन्मा येताची ते पापयोनी म्हूण म्हळ्यार कोणा सांगचे स्त्री वैश्य शूद्र हे पुरे पापयोनी म्हणटात तांतू जन्मा आयला रे थंय ते जन्म आयल कडेन दुखून तेंची योनींतू म्हाका अनन्य आराधन केल्लें म्हूण जाल्यार रे तांकांय हांव मोक्ष दिता म्हूण सांगून ताणें सांगचें आसा कोणें तशी हांगा शबरी ती बरी कनिश्ट जातीची तिका कशी मेळ्ळें म्हणून परमात्मो तागेले भक्तालंतू उच्च नीच म्हूण कसलें ना ताचे खातीर न म्हणजे तिश्टे भाव भक्ती देखोनिया उंच नीच काही निर्णय भगवंता म्हूण सांगून विदुराले घरकडे आतिथ्य घेतले प्रल्हादाक राक्षस जलरी ताणें मोग केले कितली की गोरा कुंभार तसल पुरे भक्तांक उद्धार केला तशी सुरदासानाय सांगचें आसा कसं नाही म्हळ्यार तागेले एक भजन तू सबसे उंची प्रेम सगाई दुर्योधनके मेमा त्यागे साग विदुर घरकाई म्हणून म्हळ्यार दुर्योधनान दिल्लेले दिता म्हळेलें भोजन राजस्ते म्हाका नाका म्हूण सांगून विदुराल घरांतले प्रितीन दिलेले भक्तीन दिलेले आतिथ्य स्वीकार केले शबरीन मोगान दिलेले हांगा जुटे फल सबरी के खाई ते जुटे पला म्हळ्यार उच्चिश्ट म्हळ्यार कसलें म्हूण सांगून हांव कालचे दिसा रामायणा सांगला उच्चिश्ट म्हणली कुळे शबरीन तोंडांच्या बून खावन रामा दिल्लें म्हूण तशें न्ही लेखुना मागीर राजसूय याग पळय न्ही मे तांतू भितर ब्राह्मणाक आतिथ्य करूं राबलो तांगेले उश्ट्या पान काडलें अर्जुनाल रथाक ताणें सारथी जाल्लो घोड्या समीत पांय धुल्ले आंग धुल्लें हे पुरे पळयताची गोपियो तांणी पुरे गोपिका वैश्य स्त्री तांणी पुरे तांतू स्त्रिया हा पापयोनय हा म्हणलें तसले स्त्रियांक तांगेले प्रेमाक तांगेले भक्तीक पुरे मेचवलो तांगेले उठ रासक्रीड खेळ्ळो हे पुरे आमी भागवतांतू रामायणांतू देवाल काणींतू पुरे पळयताची म्हणटना देवाक भक्तांक कसले एक भक्ताल वयर ताका कितली मोगू तांगेले भक्तांक कसले उच नीच म्हूण कळना भक्तांगेले मोग तो घेता हे आमी पळयला हांगा शबरीले विशय आयला रामाक तिणें उच्चिश्ट आशिल्लें बोरा फल दिल्लें म्हणून त्या वयात कसल म्हूण सांगून कळ्ळां आमकां जाल्यार केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार विधी निषेधಗಳು अधमरिगल्लदे ಪದ್ಮನಾಭ ನಿನ್ನ ಸರ್ವತ್ರ ಜಪಿ ಪರ್ಗೆ ವಿಧಿ ನಿಷೇಧಗಳಿಲ್ಲ म्हणून जगन्नाथदासान हरिकथामृत सारांतो सांगला हे विधी निषेधात्मक धर्म अधमांक अवैष्णवांक त्यांची वैष्णवांक विधी निषेध ना म्हळ्यार वैष्णव म्हळ्यार जातीन वैष्णव न्ही कृतीन वैष्णव विष्णू भक्तांक वैष्णव म्हणजे भागवत धर्म पालन करतल जनांक वैष्णव म्हणजे तांकां असल विधी निषेधात्मक धर्म आचरणे तो थोडे न्यून जाल्यार सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणं व्रज म्हूण सांगून परमात्मान म्हणिमे तशी
परमात्मो ते क्षम करता म्हणटा आनी भक्तांक गेले आनंदा खातीर भक्तान कसो दिले रे तो स्विकार करता. निचाव न्हू तात्वीक जावन न्हू आमी प्राकृत वस्तू कितले एक अनमाळे री दोश न्यूनते नानतला री कोर न्हू परमात्माक नैवेद्य म्हूण दिसल्या रे दिल्या रे अप्राकृत तो परमात्मा ताका प्राकृत कसलोय नाका जाल्यार तो अप्राकृत रस घेतके तांतू अप्राकृत रस म्हळ्यार कसो न्ही तांतूल भाव भक्ती ते पुराय घेवचे म्हूण सांगून तेचे विदुराले कृष्ण परमा केलाव पुराणांतू सांगता महाभारतांतू विदुरान अतिथी दिल्ले म्हूण आसले रे केलाव काणींतू येता विदुरालांगा कृष्ण परमात्मा अतिथी जावन आयलो खंय विदुर कसो आसता गेले की केळ्यांचे एक पण्ण आनी दूद असल पुरे दवरले दवरतना तागेले बायलेन कृष्णाक केळें दिवका म्हूण म्हणटा केळ्या बदलाक तिका मनांत कृष्ण आमगेल्या घरा आयला आयला म्हणलेले एक गडबिडी येता म्हणटा न्ही लेखनी अतिथी जावन आयलो संगना नाशे येयलो तो कृष्ण ती कितली संतोश जावका त्या वेळार ती केळ्या बदलाक केळ्याचे साली दवरत खंय विसरून केळें दवरच्याक सीधा तेणी पण्ण दवरीत कृष्ण साली काण खात आशिल्लें न्हय जाल्यार साली काण दवरचें आतां स्वाम्यांक न्ही तांणी साली काडचेना साली काणू दवरचें तशी ती साली काणू दवरतना गडबिडीक केळ्या बदला केळ्या साली थंय दवरता केळें वासरीन तूं सोडता तितली गडबिडी तिका तेवय कृष्ण घेता म्हूण सांगून म्हणटाचे भक्तीचे अतिरेक कसले म्हूण. तशी द्रौपदा देवी ती अक्षय पात्रेक कसले एक अणसून बैसला पळय सीता कर्ण ते गडबिडीन कसले नान मे म्हूण सांगून कृष्णाक दिता हे पुरे निजावन दोश विंगड जाल्यार आमी खावन मरलेले देवा दिवचे म्हळ्यार दोश जाल्यार उन्मत्त भक्त तांणी पुरे परमात्माले म्हणटना तो तसल पुरे कसले न्यून दोश सकट कसलेची ज्ञानान अशी तो भारी करूण करता म्हूण सांगून आस. हॅलो आं सांग सुरेश कळ्ळें सुरेश मम सांग आं जयता यो इता आसा 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 तुगेले बिल्ल मान सोदून दवरता खंयची बुकान तो तशी आसता इते सोदून दवरता. पुरंदरदास आलेख चरित्रस तांतू पुरंदरदास देवपूजेक बशिलीची त्या वेळार गुरू व्यासतीर्थान तांकां एक कसकी उलोवचें आसा वग्गी येवका म्हूण सांगून पेटयलें. पूजर दर्शोन उठचे जायना वे गडबिडी पूज करतना आजी तांदूळ धुवन दवरचे शीत कोर पुरसत ना म्हणून तांदूळ धुवन दवरन धुतन ते मागीर तशीची तांदूळ ते वयरची उदक काडना अशी दुल्लेले उदा समीत तांणी दवरली खंय. त्या वेळार पूजा जावन चमकलीची थंय मठ आयलीची व्यासतीर्थाले थंय गोपाळकृष्ण देवाक व्यासतीर्थान पूज करची त्या देवाले वंटा दुखून दवेची निशिशी देंवतरस व्यासतीर्थांक बारी आश्चर्य तांणी वस्त्रान पुशिल्लें तितली देंवता. पुरंदरदासो तांकां की संशय जावन आत्तेत म्हणून गुरुले सांगून धांवन येयलीच धांवन येतना हांगा आयदन काणू आयदनां मुच्चळ काण पडलेले तांदूळ दुल्लेले आयदनाचे तांतूं निशी दवरलेले तांकां उडकासून मुच्चळ काण पडटा निशी पुरय निशी न्हय तें दुल्लेले तोरकळ म्हणटाचे आमी दुल्लेले उदक तांदूळ दुल्लेले उदक पुराय देवान घेतला म्हणून आमी दिल्लेले कसलान तो देवान प्राकृत न्हय दिकून अप्राकृत रस मात्र घेवचे जाल्यार पळय त्या प्राकृत भक्तची जाल्यार तांणी तांगेली बुद्धी प्राकृत न्हय न्हय तांणी पुरे अपरोक्ष ज्ञानीची तांणी दिल्लेले देव कितले प्रितीन घेता पळय. तशी मागीर पुरंदरदासान मस्त तांगेले देवा लागीं क्षम घेवचें आसा. हांगा शबरी लई विशय येतात तशीची आनी उश्ट्या विशयी सांगतना एक सुभाषित आसा कसले म्हळ्यार उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शवकर्पट काकविष्टा समुत्पुन्नः पंचैते अतिपवित्रकाः. पांच उच्चिष्ट जाल्यार पवित्र कೈತೆ खंयची ते पांच उच्चिष्ट पळया. एक शिवनिर्माल्य शिवाल माथ्या दुखून देवील गंगा भागीरथी अभिषेक जाता देवाक ती गेली ती अति पवित्र म्हणटाची. वमन वमन म्हळ्यार ओंकी खंयची ओंकी
ममामुसान ओंकी त्यांची मोमो त्यांची आम्ही पंचामृतांत उपयोग करताची त्या उच्चिष्ट देवाक अति पवित्रता शवकरपट शवकरपट म्हळ्यार मड्या वस्त्र म्हळ्यार रेशमे किडो उना उदका घालून ताजे अंगा दुखून येईल रेशमे दार काणू ताजीन रेशमे वस्त्र करचे देवाक आमी अर्पण करची पुराय वस्त्र रेशमेचेची तशी ते रेशमे ताका अनवाळे म्हणटाचे रेशमेक पळय ते निजावन पळोवचें गेल्यार शवकरपट म्हणटाचे काकविष्टा म्हळ्यार कैळ्याचे विष्ट म्हळ्यार उश्टीने विसर्जन ते तांत भितर अश्वता बी आसता कैळ्यान खाल्लेली त्या अश्वता बी काकविष्टा दुखून भायर येईल बीची ती अपासान्यक अश्वता रोग जेवचे ते अश्वता रोग कितले पवित्र पळय ताजे खातीर ज्ञानी जनान उच्चिष्ट म्हणलेले ताके उश्टे म्हूण म्हणलेले एक गलीज कल्पने येवच्या नज्ज म्हळकत्र उत् शिश्ट उत् म्हळ्यार कांड भरलेले शिश्ट म्हळ्यार भरलेले तेंचे आमकां हालीं मांटवे जेवण जेवणाचे विशय सांगला न्हय मांटवेकारांक भट्टांक सकड म्हूण सांगून सुरवेक काणू दवरका त्या काणू दवरली नंतर वरलेले ते उच्चिष्ट जाल्ले शिवाय उश्टे हात घालून तांतू घालून आनी काडलेले न्हय म्हूण सांगून ते आमकां कळका तशी उत्शिश्ट म्हणून सांगून म्हणचे तशी हे शंबरिकेचोच अभ्यास आशिल्लो एक 4-5 बुट्टी घेवन 4-5 बोरा रुक्का दुखून विंगड रुक्काचे बोर विंगड बुट्टीन तूं ओट्ट करून हाडटशील की ती आश्रमाक ते बोराचे फल जेल्ले रे आमी म्हणटा पळय यो तांगेल घरकडचे आंबे रुक्काचे आंबे कसो रुची आमगेलो तूं 5 नमुने पणसा रूख आसा जाल्यार हे पणसाक भारी रुची हे रुक्काचे पणसाक म्हणून म्हणाचे म्हळ्यार पणसूची जाल्यार विंगड रुक्काचे फलां विंगड रुची आसता तशीची बोरची विंगड रुक्काचे बोराक विंगड रुची आसता तशी शबरी 7-8 रुक्काचे बरे फल विंगड आयदनांत घालून हाड आश्रमा बैसून तीन तंतू प्रति एक आयदनांत तुला एक बोरेचे रुची पळोवची खंयची गोडव म्हूण दिसला तें आयदन रामाक लक्ष्मणा म्हूण केन्नाय कांड भरचें एक न्हय एक दीस तांणी येता चितान येईल तेन्ना आतिथ्य दिवचें जावका म्हूण सांगून येयल प्रति दिसा काम तें भक्तीन करचें तशी परमात्मान तें तीन उत्शिश्ट काण दवरून वरलेले म्हूण म्हणलें खातीर उच्चिश्ट म्हूण सांगलें म्हूण तशी व्यासोच्चिष्टम जगत सर्व म्हणाचे व्यासान सुरवेक वेद म्हूण दिलेले पुरे व्यासान तांणी दिलेले आमी घेतिले तशी जगत सर्वम हे सगळे जगत्यांत पुरे व्यासोच्चिष्ट म्हूण सांगून म्हणटाचे म्हणटना आमी शबरील उच्चिष्टा विशय तितले लेखोवका जाता मागीर रामाले एक अनुग्रहान शबरी तिगेले देह त्याग करता उत्तम गती मेळटा म्हळ्यार मुक्ती मेळटा तिका म्हूण सांगून रामायणा येता तशी अरण्यकांडांत तशें बारीक जटायूक शरभंगादी ऋषीक मुक्ती विराधक बंदादीक शाप विमोचने सकड केल्ले रामान आनी किशकिंदा कांडांत रामाल काणी कसले म्हूण म्हणलें पायचे दिसा आमी पळया आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरि कृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।